आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी श्वेता अंकले स्मार्ट न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आता एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। मोदी आणखी 2 वेळा पंतप्रधान होतील, राजनाथ सिंग यांचे वक्तव्य। राज्यसभेसाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये चुरस। इस्रोकडून गगनयान मोहिमेची तयारी सुरू। कालिका देवी युवक मंडळातर्फे मराठी भाषा दिन साजरा। हत्ती, कोवाड केणी ताम्रपर्णी नदीच्या काठावर। चव्हाट गल्ली मराठी शाळेत स्नेह संमेलन साजरे। रोटरी सेंट्रल यांच्या वतीने कृषी प्रदर्शनाबद्दल जनजागृती। चंदगडच्या ग्रामदैवत श्री देव रमणनाथ यात्रेचा मुख्य दिवस उद्या। सावरकर पूजनास विरोध, कारागृहासमोर ठिय्या आंदोलन। बीके मॉडेल हायस्कूलमध्ये वार्षिक बक्षीस वितरण समारंभ संपन्न। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी। आता पाहूयात सविस्तर बातम्या। लोकसभा निवडणुकीचं मुळा मैदान जवळ आलं आहे। येत्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो। अशात आमच्या 3ऱ्या टर्ममध्ये आम्ही खूप मोठे निर्णय देशासाठी घेऊ, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे। आता त्यांच्याच मंत्रिमंडळातल्या एका नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी 2029 मध्येही पंतप्रधान म्हणून निवडून येतील असे भाकीत वर्तवले आहे। नरेंद्र मोदी 2029 मध्येही पंतप्रधान होतील। पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींची 3री टर्म सुरू होईल। त्याचप्रमाणे 4थ्या टर्म मध्येही म्हणजेच 2029 लाही मोदीच या देशाचे पंतप्रधान होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। राज्यसभेसाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये चुरस। राज्यसभेच्या 56 जागा रिक्त झाल्याने आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। 56 पैकी 41 जागांवर बिनविरोध निवडणूक झाल्याने 15 जागांसाठी आज मतदान होणार आहे। उत्तर प्रदेशच्या 10, कर्नाटकातील 4 आणि हिमाचल प्रदेशमधील 1 जागेसाठी आज सकाळी 9 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू होईल, तर आजच याचा निकालही जाहीर होणार आहे। उत्तर प्रदेशमध्ये भाजपाने राज्यसभेच्या 10 जागांसाठी 8 आणि विरोधी समाजवादी पक्षाने 3 उमेदवार उभे केले आहेत। राज्यसभेवर बिनविरोध पाठवण्याची संख्या भाजपा आणि सपा या दोन्ही पक्षांकडे आहे, परंतु भाजपाने संजय सेठ यांना 8वे उमेदवार म्हणून उभे केल्यामुळे 1 जागेवर सामना होण्याची शक्यता आहे। कर्नाटकात काँग्रेसने बजावला व्हीप। कर्नाटकात 4 जागा रिक्त असून सत्ताधारी क्रॉस व्होटिंगच्या भीतीने काँग्रेसने त्यांच्या आमदारांना व्हीप बजावला आहे। इस्रोकडून गगनयान मोहिमेची तयारी सुरू। चंद्रयान 3च्या यशानंतर आता गगनयान मोहिमेची चर्चा सुरू झाली आहे।
चंद्रयान मोहीम यशस्वी झाल्याने इस्रोचे नाणे जागतिक पटलावर खणखणीत वाजले आहे. गेल्या काही वर्षात इस्रोने अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये मैलाचे दगड गाठले आहेत. विविध कृत्रिम उपग्रह यशस्वीरित्या अवकाशात प्रक्षेपित करण्याचा धडाकाही इस्रोने सुरूच ठेवला आहे. तेव्हा आता पुढे कोणती मोहीम, कधी, केव्हा अशी चर्चा सुरू आहे. सध्या इस्रोने गगनयान मोहिमेकडे लक्ष केंद्रीय केलं आहे. या मोहिमेच्या माध्यमातून स्वबळावर भारतीय अंतराळवीर अवकाशात पाठवले जाणार आहेत. असे करणारा भारत हा रशिया, अमेरिका आणि चीन नंतरचा चौथा देश ठरेल. बलाढ्य युरोपियन स्पेस एजन्सी, जपान, कॅनडा यांनाही अजून तरी शक्य झालेलं नाही. मात्र गगनयान मोहिमेची चर्चा सुरू असतानाच भारतीय अंतराळवीर चंद्रावर कधी उतरणार असा प्रश्न इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांना विचारण्यात आला असता त्यांनी सविस्तर उत्तर दिलं आहे. कालिका देवी युवक मंडळातर्फे मराठी भाषा दिन साजरा. कवी वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी भाषा दिन साजरा केला जातो. बापट गल्लीतील श्री कालिका देवी युवक मंडळाच्या वतीने दरवर्षी मराठी भाषा दिन साजरा केला जातो. गल्लीतील पंच श्री गोपाळराव केसरकर यांच्या हस्ते कवी वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. महेश पावले यांनी विचार मांडले. मंडळाचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी मराठी भाषिकांनी दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचा वापर करावा, आपल्या पाल्यांना मराठी वाङ्मय वाचनाची सवय लावावी, जेणेकरून मराठी भाषा समृद्ध होईल असे विचार मांडले. यावेळी सुनील मुरकुटे, भाऊ किल्लेकर, सुनील केसरकर, गजानन निलजकर, महादेव केसरकर, नंदू मोरे, अभिषेक निलजकर, अमोल किल्लेकर आदी उपस्थित होते. हत्ती कोवाड किणी ताम्रपर्णी नदीच्या काठावर. रविवार दिनांक 25 रोजीपासून कुणाच्याही दृष्टीला न पडलेला टस्कर कोवाड किणी ताम्रपर्णी नदीकाठावर असल्याची चर्चा सोमवारी रात्री उशिराने सुरू होती. किणी येथील काही शेतकऱ्यांनी रात्री उशिरा हत्तीच्या पायांचे ठसे पाहिल्याचे बोलले जात आहे. शनिवार रोजी चंदगड तालुक्यातील पूर्व भागात अनेक शेतकऱ्यांना भल्या मोठ्या सुळेदार टस्कर हत्तीचे दर्शन झाले होते. त्याला पाहण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी गर्दी केली होती. त्यामुळे या टस्कराने दिवसभरात अनेक वेळा आपली जागा बदलली. रविवारी संध्याकाळी चिंचणे जंगल परिसरात हत्ती वावरत होता. त्यामुळे रात्री चिंचणे जंगलातून आलेल्या मार्गाने हत्ती परतला असावा असा तर्क काढण्यात आला. चव्हाट गल्ली मराठी शाळेत स्नेहसंमेलन साजरे. चव्हाट गल्लीतील सरकारी मराठी शाळा क्रमांक 5 येथे वार्षिक स्नेहसंमेलन व आदर्श विद्यार्थी विद्यार्थिनींना पारितोषिक वितरण, ग्रीन बोर्डचे उद्घाटन व 8वी वर्गातील विद्यार्थ्यांना सदिच्छा असा संयुक्त कार्यक्रम नुकताच झाला. बबन हिंडलगेकर अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी व्ही. पाटील यांनी प्रास्ताविक केले. माजी विद्यार्थी संघाचे दीपक किल्लेकर, पुरस्कृत आदर्श विद्यार्थी आणि विद्यार्थिनी पुरस्काराचेही वितरण झाले. श्री हिंडलगेकर व स्वाती हिंडलगेकर यांच्याकडून शाळेला ग्रीन बोर्ड आणि दूध पिण्याचे ग्लास देणगी दाखल देण्यात आले. माजी विद्यार्थ्यांसह मुख्याध्यापक राजू पालेकर यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक मुसंडीकर यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला. HB नाथबुवा व माळी यांनी सूत्रसंचालन केले तर RN कांबळे यांनी आभार मानले. रोटरी सेंट्रल यांच्या वतीने कृषी प्रदर्शनाबद्दल जनजागृती. रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रल यांच्या वतीने गुरुवार दिनांक 7 रोजी ते सोमवार दिनांक 11 मार्च दरम्यान क्लब रोडवरील CPED कॉलेज मैदानावर कृषी प्रदर्शन होणार आहे. बेळगाव जिल्ह्यात प्रथमच होणाऱ्या कृषी प्रदर्शनाची जनजागृती व प्रचार करण्यासाठी सोमवारपासून क्लब तर्फे रॅली काढण्यात आली. यावेळी कृषी प्रदर्शनाचे इव्हेंट चेअरमन शकील शेखाली, रोटरी क्लब सेंट्रलचे अध्यक्ष मंजुनाथ अळवाणी, माजी अध्यक्ष दिनेश काळे, माजी अध्यक्ष अभय शिंदे, रोटरॅक क्लबचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. चंदगडच्या ग्रामदैवत श्री देव रवळनाथ यात्रेचा मुख्य दिवस उद्या. ग्रामदैवत श्री देव रवळनाथ देवालयाच्या वार्षिक यात्रेला मंगळवारी सकाळी प्रारंभ झाला. देवाला पहाटे सनई चौघडा वाजून काकड आरती करण्यात आली. त्यानंतर श्री देव रवळनाथ मूर्तीला महाअभिषेक करून महाआरतीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी श्री देव रवळनाथ संस्थेची ट्रस्टी आणि कार्यकारी मंडळांसह गावकर रेडी भक्तजन मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात्रेचा मुख्य दिवस उद्या बुधवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी असला तरी 6 दिवस यात्रा चालणार आहे. चंदगड तालुक्यासह तळकोकण, बेळगाव, खानापूर येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री देव रवळनाथ वार्षिक यात्रोत्सवास मंगळवारपासून प्रारंभ झाला आहे. श्री देव रवळनाथ यात्रोत्सवानिमित्त मंगळवारी सकाळी लघुरुद्र, अभिषेक, गोंधळ, महाप्रसाद, रात्री गोंपडाची आरती करण्यात आली.
भाविकांनी यात्रेचा लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्टचे सेक्रेटरी सुरेश सातवणेकर यांनी केले आहे. सावरकर पूजनास विरोध, कारागृहासमोर ठिय्या आंदोलन. हिंडलगाव मध्यवर्ती कारागृहासमोर स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुण्यतिथी कार्यक्रम करण्यास कारागृह अधीक्षकांनी आक्षेप घेतला. त्यामुळे श्रीराम सेना व भाजपच्या संतप्त कार्यकर्त्यांनी सोमवारी कारागृहासमोर ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर मुख्य रस्त्यानजीक सावरकरांच्या फोटोचे पूजन केले. मात्र कारागृह अधीक्षकांच्या या आडमुठ्या भूमिकेविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. संतप्त कार्यकर्त्यांनी कारागृहासमोर ठिय्या आंदोलन करून अधीक्षकांच्या भूमिकेचा निषेध केला. यावेळी अधीक्षकांविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. अखेरीस मुख्य रस्त्यानजीक पूजन करण्यात आले. या प्रकारामुळे कारागृह आवारात काही वेळी श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष रविकुमार कोकितकर, भाजपचे धनंजय जाधव यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. बीके मॉडेल हायस्कूलमध्ये वार्षिक बक्षीस वितरण समारंभ संपन्न. बीके मॉडेल हायस्कूलमध्ये वार्षिक बक्षीस वितरण समारंभ झाला. प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शैला चाटे, एस.एन. जोशी, आर.डी. जोशी व शाळेचे माजी विद्यार्थी सादिक किल्लेदार उपस्थित होते. 2023-24 सर्वोत्तम विद्यार्थी म्हणून शिरीष मुन्नवळी व सर्वोत्तम विद्यार्थिनी म्हणून नंदिनी सिद्धनावर यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाला शाळेचे सर्व शिक्षक वर्ग, विद्यार्थी वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी घाटगे यांनी केले, तर आभार प्रदर्शन शिवशंकर यांनी केले. बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. पुढे जाऊ नका, पाहत राहा स्मार्ट न्यूज. आपल्या लाडक्या मुलामुलीच्या लग्नाचा प्रश्न सोडवायचा आहे, एखाद्या चांगल्या मार्गदर्शक संस्थेचा शोध घ्यायचा आहे, मग आपला शोध इथेच थांबतो आहे. श्री स्वामी समर्थ वधूवर सूचक केंद्र मॅरेज ब्युरो. आमच्याकडे सर्व जाती धर्माची 40,000हून अधिक स्थळे उपलब्ध. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा परिसरातील स्थळांची मोठी यादी उपलब्ध. आमचा पत्ता आहे श्री स्वामी समर्थ मॅरेज ब्युरो, शुक्रवार पेठ, टिळकवाडी, हॉटेल नियाजच्या शेजारी. संपर्क 9741436770 किंवा 9741625533. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए BSC देता है लोएस्ट प्राइस गारंटी. अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए. BSC द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में. BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी. विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी साहित्याचे सर्व प्रकार हाताळले. आत्मकथा, काव्य, नाटक, निबंध अशा प्रकारात त्यांनी लिखाण केले. सावरकरांचे साहित्यातील कर्तृत्व असामान्य आहे असे मत माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी केले. सरस्वती वाचनालयातर्फे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त KLS गोगटे कॉलेजच्या वेणुगोपाळ सभागृहात आयोजित स्वातंत्र्यवीर वी.दा. सावरकर स्मृती व्याख्यानमालेची सांगता सोमवारी झाली. त्यावेळी सावरकरांचे जीवन आणि संदेश या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. स्वागत सुनीता पाटणकर यांनी केले. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. अध्यक्षा प्राध्यापक स्वरूपा इनामदार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी GIT कार्यकारिणीचे अध्यक्ष राजेंद्र बेळगावकर, ज्येष्ठ ॲडव्होकेट अजय सुनाळकर, वाचनालयाचे उपाध्यक्ष डॉक्टर दत्तप्रसाद गिजरे, कार्याध्यक्ष सुहास सांगलीकर, प्राध्यापक R.M. कडीगुद्दी आदी उपस्थित होते. गीत राधाई उत्सवशाही या सांस्कृतिक कार्यक्रमाला शिवभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
हिंदवी स्वराज्य युवा संघटना व येळूर ग्रामस्थांच्या वतीने छत्रपती श्री शिवाजी महाराज अश्वारूढ पंचधातू मूर्ती लोकार्पण सोहळा झाला। या सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र चौक येळूर या ठिकाणी रविवारी रात्री 10 वाजता सादर झालेल्या गीत राधाई उत्सवशाही या सांस्कृतिक मराठमोळ्या कार्यक्रमाने येळूरवासीय जनतेची मने जिंकली। येळूरकरांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त अशी साथ दिली। कार्यक्रम पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक, महिला व बालगोपाळ उपस्थित होते। तत्पूर्वी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येळूर ग्रामपंचायत उपाध्यक्ष प्रमोद पाटील हे होते, तर उद्घाटक म्हणून येळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष परशुराम मोटराचे व कार्याध्यक्ष प्राध्यापक CM गोरल उपस्थित होते। परशुराम मोटराचे प्राध्यापक CM गोरल व प्रमोद पाटील यांनी आपले विचार मांडले। मान्यवरांचा सत्कार हिंदवी स्वराज्य युवा संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आला। हिंदवी स्वराज संघटनेच्या कार्यकर्त्यांचाही गौरव यावेळी करण्यात आला। सूत्रसंचालन शिक्षक अनिल हुंदरे व दत्ता उघाडे यांनी केले, तर चांगदेव मुरकुटे यांनी आभार मानले। रोटरी क्लब तर्फे वन खात्यातील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी। रोटरी क्लब ऑफ बेळगाव या संस्थेच्या वतीने भीमगड आणि लोंढा येथील 100हून अधिक वन कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली। या कार्यक्रमाच्या प्रारंभी रोटरी क्लबचे अध्यक्ष जयदीप सिद्धनावर आणि मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आले। या कार्यक्रमाच्या प्रारंभी रोटरी क्लब ऑफ बेळगावचे अध्यक्ष जयदीप सिद्धनावर यांनी प्रास्ताविक करून आरोग्य तपासणीचे महत्त्व पटवून दिले। डॉक्टर माधव प्रभू, डॉक्टर राजेंद्र भांडणकर, डॉक्टर गौतम, डॉक्टर कान्होबा केळुसकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य तपासणी यशस्वी झाली। सेक्रेटरी मनोज मायकल यांनी आभार मानले। शांताई वृद्धाश्रमाच्या आजी आजोबांनी केली मुंबईची सफर। शांताई वृद्धाश्रमाच्या आजी आजोबांनी मुंबईची सफर यशस्वी केली। 4 दिवसात मुंबईतील धार्मिक आणि महत्त्वाच्या सुप्रसिद्ध पर्यटन स्थळांना भेट, त्याचबरोबर सिद्धिविनायक आणि महालक्ष्मीचे दर्शन अशी ही आगळी वेगळी सहल त्या आजी आजोबांच्या जीवनातील संस्मरणीय सफर ठरली। मुंबईचे उद्योजक अनिल जैन यांनी शांताई वृद्धाश्रमाला भेट दिली। तेथील कामाने प्रभावित झालेल्या अनिल जैन यांनी वृद्धाश्रमातील आजी आजोबांना मुंबई दर्शनासाठी आमंत्रित केले। यासाठी अनिल जैन यांनी 22 ते 26 फेब्रुवारी दरम्यान मुंबई दर्शनाची संपूर्ण व्यवस्थाही केली। मुंबई दर्शनादरम्यान गोयंका भवन येथे निवासाची सोय करण्यात आली होती। गिरगाव चौपाटी, विधान भवन, नरिमन पॉइंट, गेटवे ऑफ इंडिया पाहून शांताईच्या आजी आजोबांनी समुद्रात बोटिंगचा आनंद लुटला। भाजी विक्रेत्या महिलांचे येळूर येथे रास्ता रोको आंदोलन। येळूर आणि परिसरातील टरबूज, काकडी, कलिंगड व इतर भाजीपाल्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे। त्यामुळे या परिसरातील महिला शेतकरी शहरामध्ये भाजीपाला व टरबूज घेऊन जात आहेत। मात्र भाजी विक्रेत्या महिलांना बसमध्ये प्रवेश नाकारला जात आहे। त्यामुळे संतप्त झालेल्या महिला शेतकऱ्यांनी सोमवारी येळूर येथे रास्ता रोको आंदोलन केले। त्यामुळे काही वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती। गेल्या काही दिवसांपासून भाजी विक्रीसाठी जाणाऱ्या शेतकरी महिलांसाठी बस थांबवली जात नसल्याने अडचण होत आहे। सोमवारी देखील भाजी विक्रीसाठी शहराकडे निघालेल्या येळूर येथील महिलांनी बस थांबवण्याची सूचना केली, मात्र बस थांबवण्यात आली नाही। त्यामुळे संतप्त झालेल्या महिला शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले। अग्निवीर सैनिक भरतीसाठी आवाहन। सैन्य भरती कार्यालय बेळगाव तर्फे उत्तर कर्नाटकातील उमेदवारांसाठी अग्निवीर सैनिक भरती प्रक्रिया आयोजित केली आहे। यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 मार्च आहे। या भरती प्रक्रियेतील नियमावलीचे संपूर्ण नोटिफिकेशन किल्ला येथील सैन्य भरती कार्यालयाकडून प्रसिद्ध केले आहे। 22 मार्च अर्ज करण्याची अंतिम तारीख असून उमेदवार सैन्याच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करू शकतात। उमेदवारांना त्यांच्या अधिकृत ईमेलवर प्रवेशपत्र पाठवले जाणार आहे। भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी आधार नोंदणी असलेलाच मोबाईल क्रमांक वापरावा असे आवाहन करण्यात आले आहे। हलगाव विठ्ठल रखुमाई मंदिरात मूर्तीला चांदीचे किरीट अर्पण। विठ्ठल रखुमाई मंदिराला सामजी बंधू यांनी 2 गुंठे जमीन व सुहास सैबन्नावर यांनी चांदीचे किरीट दिले आहे। मूर्तीला किरीट बसवण्याचा कार्यक्रम शनिवारी झाला। कलमेश्वर भावकेश्वरी हनुमान देवस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष चारुकीर्ती सैबन्नावर यांनी मनोगत व्यक्त केले। अध्यक्षस्थानी वामन सामजी होते। स्वागत मनोहर संताजी यांनी केले। विठ्ठल रखुमाई मंदिरासाठी जमीन दिल्याबद्दल जिन्नाप्पा सामजी, मल्लाप्पा सामजी तसेच मूर्तीला चांदीचे किरीट दिल्याबद्दल चारुकीर्ती सैबन्नावर, सुहास सैबन्नावर आदींचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला।
क्षत्रिय मराठा परिषद दक्षिण अध्यक्षपदी सतीश बाचीकर यांची निवड. कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषद बेळगाव दक्षिण अध्यक्षपदी सतीश बाचीकर यांची निवड झाली आहे. जिल्हाध्यक्ष व माजी आमदार अनिल बेनके यांच्या चव्हाट गल्लीतील कार्यालयात रविवारी अध्यक्ष व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सतीश बाचीकर यांनी पदग्रहण केले. यावेळी संजीव भोसले, दिलीप पवार, राजू होळेकर, रोहन कदम, डी.बी. पाटील, एस.सी. पवार, सुनील डोंगरे, प्रमोद कुंजीकर, सूरज पटेल, राहुल पवार, कृष्णा हसबे, शिवाजी जाधव, प्रशांत गुरव, आर.के. पाटील आदी उपस्थित होते. जायंट्स परिवारातर्फे पाणपोईची सोय. शहरातील वाढत्या उष्णतेने त्रस्त नागरिकांना समाधान मिळावे यासाठी जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव परिवारातर्फे पाणपोईची व्यवस्था करण्यात आली. अंबाबाई देवस्थान बाजारपेठ शहापूर येथे पाणपोईची व्यवस्था करण्यात आली. या पाणपोईसाठी परिवारचे संचालक सचिन साखरे यांचे सहकार्य लाभले. उद्घाटन अध्यक्ष विजय खोत यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी जायंट्स परिवारचे विजय खोत, माजी फेडरेशन अध्यक्ष राजू मालवदे, माजी फेडरेशन सेक्रेटरी प्रवीण त्रिवेदी, सचिन साखरे व नागरिक उपस्थित होते. हत्तरगुंजी येथील कलमेश्वर मंदिरात चोरी. खानापूर तालुक्यातील हत्तरगुंजी येथे मंदिरात शनिवारी रात्री चोरी झाली. येथील गावापासून 200 मीटर अंतरावर रेल्वे रुळाला लागून असलेल्या कलमेश्वर मंदिरात शनिवारी रात्री चोरी झाली. चोरट्यांनी मंदिराचा कुलूप तोडून मंदिरामध्ये प्रवेश केला व किमती वस्तू तसेच दान पेटीतील पैसे व सोलार लाईटची बॅटरी, पितळीच्या समई वगैरे ऐवज लांबवला आहे. याबाबत खानापूर पोलिसांना याची कल्पना देण्यात आली असून पुढील तपास खानापूर पोलीस करत आहेत. मराठी पत्रकार संघातर्फे मराठी भाषा दिन साजरा. मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे एका ठरावाद्वारे करण्यात आली. यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे प्रयत्न करावेत असे आवाहनही करण्यात आले आहे. पत्रकार संघातर्फे मंगळवारी मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात ही मागणी करण्यात आली. प्रारंभी कार्यकारिणीचे ज्येष्ठ सदस्य सदानंद सामंत यांच्या हस्ते विवा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना संघाचे माजी अध्यक्ष कृष्णा शापूरकर यांनी याबाबत विचार व्यक्त केले. शिवाजी शिंदे यांनी मराठी भाषेची होणारी गाळचिभी थांबवण्यासाठी पत्रकारांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले. कार्यवाहक शेखर पाटील यांनी आभार मानले. पत्रकार भवनात झालेल्या या कार्यक्रमास डी.के. पाटील, उपाध्यक्ष महेश काशीद, परशुराम पालकर, विकास कलगडगी, मधु पाटील, सुहास सुधार, अब्दुल पाचापुरे उपस्थित होते. विद्यानिकेतनमध्ये मराठी भाषा दिन साजरा. मराठी विद्यानिकेतनमध्ये मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुण्या शिल्पा सूर्यवंशी यांनी ज्ञानपीठ विजेते विवा शिरवाडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शिक्षक व विद्यार्थी लिखित काव्यवेळ हस्तलिखिताचे प्रकाशनही करण्यात आले. यासाठी मराठी विभाग प्रमुख माया पाटील व मराठी विभागाचे शिक्षक यांनी विशेष परिश्रम घेतले. शिक्षक संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक गजानन सावंत, सांस्कृतिक विभाग प्रमुख बी.जी. पाटील, शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन जयश्री पाटील यांनी केले. आंबोली परिसरात ब्लॅक पॅन्थरचे दर्शन. आंबोली कोंकण परिसरात काळ्या बिबट्याचे म्हणजेच ब्लॅक पॅन्थरचे पुन्हा एकदा दर्शन झाले आहे. यावेळी हा प्राणी कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मुंबईतील रुपालेल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना आंबोलीतील शैक्षणिक सहलीदरम्यान या प्राण्याचे दर्शन झाले असल्याचेही सांगण्यात आले आहे. याचबरोबर काही पर्यटकांनी धाडस करून या बिबट्याचे फोटो काढले. फोटो दुरून काढल्याने ते काहीसे अस्पष्ट आले असले तरी या भागात या काळ्या बिबट्याचा वावर असल्याचे अधोरेखित झाले आहे. या प्रदेशात ब्लॅक पॅन्थरचे अस्तित्व असण्यावर यापूर्वी देखील शिक्कामोर्तब झाले आहे. सिग्नल तोडण्यास 2 मिनिटात SMS येणार. सिग्नल तोडणे, हेल्मेट न घालण्यासह रहदारीचे नियम मोडल्यास दंडाची पावती थेट घराच्या पत्त्यावर पाठवली जाते. परंतु यापुढे सिग्नल तोडण्यासह रहदारी नियम मोडल्यास 2च मिनिटात तुमच्या मोबाईलवर दंडात्मक कारवाईचा SMS प्राप्त होणार आहे. पहिल्या टप्प्यात बेळगाव, मैसूर, दावणगेरी, तुमकूर, बेल्लारी, शिमोगा या 6 महापालिका कार्यक्षेत्रात अशी दंडात्मक कारवाई सुरू होणार आहे. शहरात महत्त्वाच्या चौकात तसेच सिग्नलच्या ठिकाणी 95 CCTV कॅमेरे कार्यरत आहेत. हेल्मेट नसणे, सिग्नल तोडणे व मोबाईलवर बोलत वाहन चालवत असल्यास ते CCTV मध्ये टेपले जाते. मनपा कार्यालयासाठी टँकरचा वापर.
शहरातील पिण्याच्या पाण्याची टंचाई दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. अनेक उपनगरात 8 पेक्षा अधिक दिवसांनी पाणी पुरवठा करावा लागत आहे. त्यात आता महापालिका कार्यालयाही पाणी टंचाई जल बसू लागली असून पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या राकसकोप आणि हिडकल जलाशयात पाणीसाठा कमी झाला. त्याचा परिणाम शहर पाणी पुरवठ्यावर होत आहे. आता महापालिकालाही टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात शहरात पाण्यासाठी वणवण करावी लागण्याची शक्यता आहे. लक्ष्मी यात्रोत्सव उद्यापासून तब्बल 19 वर्षांनंतर होत असलेल्या करंबळ, जगळे, रुमेवाडी, होनकळ व कोंडळ लक्ष्मी देवी यात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. उद्या बुधवार दिनांक 28 रोजी सूर्योदयाला 7:01 लक्ष्मी देवीचा विवाह सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी 5ही गावे सज्ज झाली असून सर्वत्र उत्साहाला उधाण आले आहे. विवाह सोहळ्यानंतर देवी विविध मागणी फिरून मानकरी व गावकऱ्यांच्या ओट्या स्वीकारणार आहे. सायंकाळी 5:30 वाजता लक्ष्मी देवी करंबळमधील गदगेवर विराजमान होईल. शुक्रवार दिनांक 1 रोजी 5 गावांच्या ओट्या भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. वॅक्सिन डेपोमधील झाडांना आग. टिळकवाडी येथील सुप्रसिद्ध अशा वॅक्सिन डेपो परिसरात मंगळवारी दुपारी काही झाडांना आग लागल्याचा प्रकार घडला. दुपारी अचानक लागलेल्या आगीनंतर त्याची माहिती अग्निशामक दलाला देण्यात आली. त्याची दखल घेऊन दलाच्या वाहिन्यांनी घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र वृक्ष संपदेने समृद्ध असलेल्या या परिसरात असा प्रकार घडल्याने नागरिक धास्तावले आहेत. मारुती लक्ष्मण पाटील यांचे निधन. किन्ने येथील रहिवासी मारुती लक्ष्मण पाटील वय 89 यांचे सोमवार दिनांक 26 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, 3 चिरंजीव, 1 कन्या, नातवंडे, 5 भाऊ असा परिवार आहे. यशासाठी भुकेलेल्यांनाच संधी. संघरचनेबाबत कर्णधार रोहित शर्माचे स्पष्ट विधान. कसोटीसारख्या कठीण क्रिकेट प्रारूपात सहजासहजी संधी मिळत नसते. यशासाठी जे खेळाडू भुकेलेले असतात त्यांच्यासाठी संधी वाट पाहत असते, अशा शब्दात भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने इंग्लंड विरुद्धचा 4था कसोटी सामना जिंकल्यानंतर भारतीय संघात प्रवेश मिळवण्यासाठी उत्सुक असणाऱ्या सर्व खेळाडूंना कडक इशारा दिला. इंग्लंड विरुद्ध 4था कसोटी सामना जिंकून भारताने मायदेशात सलग 17 कसोटी मालिका जिंकण्याची कामगिरी केली. विजयानंतर पत्रकार परिषदेत बोलताना रोहितने सरफराज खान, ध्रुव जुरेल, यशस्वी जयस्वाल आणि आकाशदीप या प्रत्येक युवा खेळाडूने दिलेल्या योगदानाचे कौतुक केले आणि त्याच वेळी आपल्याला संघ कसा असावा याविषयी स्पष्ट मतप्रदर्शन केले. एलेना नॉर्मन यांचा हॉकी इंडियाच्या सीईओ पदाचा राजीनामा. एलेना नॉर्मन यांनी हॉकी इंडियाच्या सीईओ पदाचा राजीनामा दिला आहे. एलेना नॉर्मन गेल्या 13 वर्षांपासून हॉकी इंडियाच्या सीईओ होत्या. मात्र आता त्यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. एलेना नॉर्मन यांच्या कार्यकाळात भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघांनी नवीन उंची गाठली. या काळात भारतीय हॉकी संघाने सर्वोत्तम जागतिक क्रमवारी गाठली. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतही आपले कौशल्य दाखवले. भारतीय पुरुष संघाने तब्बल 41 वर्षांनंतर टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक जिंकले. त्याचबरोबर भारतीय महिला संघ 4थ्या क्रमांकावर राहिला. स्केटर्सचा रोख पुरस्कार देऊन सन्मान. ओपन स्केटिंग चॅम्पियनशिप 2024 चे विजेते स्केटर्सचा रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला. शिवगंगा स्पोर्ट्स क्लबच्या वतीने स्वर्गीय संगीता चिंडक रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2024 दिनांक 18 फेब्रुवारी 2024 रोजी शिवगंगा स्पोर्ट्स क्लब ओमनगर स्केटिंग रिंक बेळगाव येथे आयोजित करण्यात आले होते. या चॅम्पियनशिपमध्ये 150 खेळाडूंनी भाग घेतला होता. योगेश कुलकर्णी, विशाल वेसने, विठ्ठल गगणे, अनुष्का शंकरगौडा, तुकाराम पाटील, सक्षम जाधव, सोहम हिंडलगेकर, सागर चौगुले व इतर यांनी वरील चॅम्पियनशिपच्या आयोजनासाठी मोठी मेहनत घेतली होती. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.